बाबा भोसले हे कराड दक्षिणच्या आमदारपदी निवडून आल्याबद्दल बबलू भैया शेख आणि फारुख भैया शेख यांच्या माध्यमातून आमिरभाई, शिवराज इंगवले, गणेश पुजारी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी एक 2025 ला नवी दिशा देण्यासाठी एक आगळं वेगळ्या पद्धतीचं मैदान सर्वसामान्य बैलगाडी मालकांच्या साठी आयोजित केलेलं आहे। अनेक ठिकाणी आपण मैदानं बघितली, मोठ्या रकमेचं मैदान असल्यानंतर तिथे शक्यतो प्रसिद्धी करण्यासाठी गाडी किंवा अन्य काही गोष्टींचा बक्षिसात वापर केला जातो, पण सर्वसामान्य बैलगाडी मालकाचे हित जाणून त्याच्या आज आर्थिक जडणघडणीत कुठेतरी मोलाचा वाटा द्यायचा म्हणून आज बबलू भैया असतील, फारुख भाई असतील, आमिर भाई असतील यांनी रोख रकमेचं मोठं मैदान 2025 सालचं आयोजित केलेलं आहे। मैदानाचं प्रथम पारितोषिक 5 लाख, त्यानंतर 3 लाख, 1 लाख, 80,000, 50,000, 41,000 आणि 30,000 अशी रोख स्वरूपाची चांगल्या रकमेची बक्षिसं त्यांनी ठेवलेली आहेत। त्याचबरोबर सेमीफायनलमध्ये 2 नंबरला उतरणाऱ्या गाडीला त्यांचाही मान सन्मान करून त्यांनाही आर्थिक स्वरूपाचं बक्षीस देण्यात येणार आहे। या सर्व गोष्टी करण्यामागचा हेतू हा देशी गोवंश जतन, संगोपन आणि संवर्धन हा आहे। आज अतुल बाबांनी जी तालुक्याबाबत किंवा तालुक्यातील जनतेबाबत आपुलकी स्नेह ठेवलेला आहे, त्यातच कुठेतरी भर पडावं म्हणून ह्या सर्व लोकांचे एक चांगला उपक्रम आयोजित केलेला आहे। तर माझी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांना एक विनंती आहे की आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं त्या मैदानात उपस्थित राहून या मैदानात सहभाग नोंदवायचा आहे। हे मैदान जरी पश्चिम महाराष्ट्रात होत असेल तरी माझी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, खानदेश, कोकण, मुंबई येथील सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे की आपण सर्वांनी ह्या मैदानात सहभागी होऊन या मैदानाच्या सोहळ्याचं साक्षीदार व्हावं, कारण की हे मैदान संपूर्णतः अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियम अटीनुसार आणि शासनाच्या नियमानुसार होणार आहे। हे मैदान 100% खात्रीशीर, पारदर्शक आणि स्वच्छ प्रकारचं होणार आहे। इथं कोणत्याही बैलगाडी मालकावर कसल्याही स्वरूपाचे अन्याय होणार नाही याची ग्वाही मी पैलवान विलास देशमुख, अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा सचिव म्हणून आज तुम्हाला देतोय। तर पुण्याच्या आपल्या सर्वांना विनंती की या मैदानाला येऊन या मैदानात सहभागी व्हा आणि एका चांगल्या मैदानाचा आनंद लुटा। एवढंच बोलतो, धन्यवाद।